सध्याच्या निवडणुका या विचारांच्या निवडणुका नाहीत। निवडणुकीत अनैतिक मार्गाने पैशांचा वापर झालाय। माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेवर अशा शब्दात टीका केली। नेमकं ते काय म्हणाले ऐकूयात। सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या विचारावर निवडणुका नाही आहेत। फक्त अनैतिक मार्गाने पैशाचा बेसुमार वापर करायचा, सत्तेचा बेसुमार दुरुपयोग करायचा, सर्वसामान्य उमेदवारांवर दबाव टाकायचं, मतदारांना मतांसाठी पैसे फेकायचे, अशा अनेक अविचारी मार्गाने ह्या निवडणुका लढवल्या जातात। हर्षवर्धन पाटलांच्या कन्येचा दणदणीत विजय झाला। अंकिता पाटील यांचा विजय झाल्याची माहिती। अंकिता पाटलांचा 15,775 मतांनी विजय झाला, तर भाजपच्या अंजली घोगरे यांचा त्यांनी पराभव केला। इंदापूर तालुक्यातील मायबाप जनतेचे मनापासून आभार मानते। बावडा लुमेवाडी गटातील सर्व आमच्या सर्व मतदान ज्यांनी आपल्या मायबाप जनतेने केले, सर्वांचे मी मनापासून आभार मानते। कारण त्यांनी एवढं प्रेम, एवढं पद्धतीने आपुलकीने मला मतदान केलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने हा विजय हा जनतेचा विजय आहे। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती निवडणुकीत एका मताने झालेल्या विजयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली। ढोकी पंचायत समितीतून ठाकरे गटाने अवघ्या एका मताने विजय मिळवलाय। ठाकरे गटाचे अमर समुद्रे यांना 3,187 मतं मिळाली। धाराशिव जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरेंची शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती। दरम्यान ढोकी पंचायत समितीच्या मतमोजणी दरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळाली। अवघ्या एकाच मताने ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमर समुद्रे यांनी थरारक विजय मिळवला। एक मताने मी विजय घोषित करण्यात आलेलो आहे। तसेच आज बरेचसे दिवसभर आज रिकाउंटिंग झाली, त्याच्याबद्दल रिकाउंटिंग झाली नाही, एकदाच रिकाउंटिंग झाली, परंतु रिकाउंटिंग करणं हे चुकीचं होतं। तरीही दबावापोटी रिकाउंटिंग झाली। त्या रिकाउंटिंग मध्ये हे यश आम्हालाच आलेलं आहे। सर्वप्रथम तर मी ढोकीतील जनतेचे माझ्या मनापासून आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।